राज्यभरात वाढत चाललेल्या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं असून दैनंदिन गरजा भागवणं देखील कठीण झालं आहे। या गंभीर परिस्थितीविरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या घोषणासह आंदोलन छेडण्यात आले। प्रशासन आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनाच्या माध्यमातून गॅसच्या कमतरतेमुळे सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी, कामगार वर्ग यांच्यावर होत असलेल्या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले। स्वयंपाकघरातील गॅस शेगड्या थंड पडल्यामुळे अनेक कुटुंबांना कोळसा व लाकडाच्या चुलीचा आधार घ्यावा लागतोय। चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे विक्रेते, छोटे हॉटेल्स यांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे। परिणामी हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर संकट कोसळले। गॅस टंचाईचा फटका केवळ घरगुती वापरापुरताच मर्यादित न राहता लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, केटरिंग व्यवसाय अशा अनेक क्षेत्राला बसला आहे। अनेक ठिकाणी मेस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना गावाकडे परतावं लागतंय। एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा चालकांनाही याचा फटका बसत असून भाडेवाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतोय। वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी 11 मार्च रोजीच या संकटाचा इशारा दिला होता। एलपीजी आणि पेट्रोकेमिकलच्या टंचाईमुळे मोठ्या उद्योगांवर मोठा परिणाम होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि आज तीच परिस्थिती प्रत्यक्षात दिसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। केंद्र व राज्य सरकार परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गॅससाठी तासनतास रांगेमध्ये उभे राहावं लागत आहे। काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असून 5 ते 7,000 रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याचंही निदर्शनास आलं आहे। इतकंच नाही तर काही ठिकाणी सिलेंडरमध्ये पाणी भरून देण्यासारखे प्रकार समोर आल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या आंदोलनामध्ये श्रीकांत बोर्डे, बाळासाहेब आरोळे, आकाश शिंदे, लहू शिंदे, आजीनाथ साळवे, विजय साळवे, अमोल जाधव, बाळासाहेब पटांगळे, दादू वाघमारे, तानाजी वाघमारे, कैलास वाघमारे, सचिन वाघमारे, गहिनीनाथ काकडे, अनिल बोर्डे, सुभाष पठारे, राजेंद्र बळीत, भीमराज शिंदे, प्रमोद तिजोरी, महेश राऊत, मीना शिंदे, कमल शिंदे, सिंधुबाई ठोंबे, मार्कस शिंदे, अनिल शिंदे, आनंद उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे गॅस टंचाईचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर आला असून शासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर हे आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाती घेतलेलं आहे। जिल्ह्याचे नेते, राज्याचे प्रदेशचे नेते माननीय किसन चव्हाण सर यांच्या सूचनेनुसार आज पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी पाथर्डीची जी शाखा आहे, पाथर्डी तालुक्याची महिला आघाडीची शाखा असेल, युवक आघाडीची शाखा असेल आणि मुख्य आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत तालुकाभरातून आज इथं जमलेले आहे। खरं म्हणजे गॅस सिलेंडरचा प्रश्न अतिशय भयान झालेला आहे। 950-958 रुपयाला मिळणारा गॅस आज 2,000, 3,000 अशा ब्लॅकनी लोकांना घ्यावा लागत आहे आणि तो पण उपलब्ध होत नाही वेळेवर। त्यामुळे अनेक छोटे मोठे हॉटेल व्यवसायधारकांचं नुकसान झालेलं आहे। छोटे मोठे हॉटेल व्यवसाय बंद पडलेले आहे। घरच्या गृहिणींना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे। पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याचे जुने दिवस आलेले आहेत आणि अतिशय भयावह स्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये तयार झालेली आहे। त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यामध्ये नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे। आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की तुम्ही सरकारकडं आमची मागणी कळवा आणि सरकारला सांगा की लवकरात लवकर गॅसचा पुरवठा सुरळीत करा आणि सर्वसामान्यांच्या घरच्या चुली बंद होऊन पुन्हा एकदा गॅसवर उपलब्ध झाल्यामुळे गॅसवर स्वयंपाक करण्याचे दिवस पुन्हा त्यांच्यापर्यंत येऊ द्या। कारण विषय असा आहे की खूप गंभीर असा प्रश्न या राज्यामध्ये तयार झालेला आहे आणि कुणीही बोलायला तयार नाही। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सोडून, वंचित बहुजन आघाडी सोडून कुणी अशी विरोधकाची भूमिका घ्यायला तयार नाही आणि ती भूमिका प्राध्यापक किसन चव्हाण सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा एकदा हे आंदोलन घेतलेलं आहे। मी विनंती करतो की तहसीलदार साहेबांना की आमचं निवेदन स्वीकारून तुम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवावेत एवढं बोलतो आणि थांबतो। आज आम्ही राज्यव्यापी आंदोलन सिलेंडरसाठी आंदोलन आम्ही आज घडवून आणलेलं आहे। तहसीलपूर राज्यभरामध्ये आजचं आंदोलन चालू आहे। कारण दिवस रांगेमध्ये थांबूनही सिलेंडर भेटत नाही आणि सिलेंडरचे ब्लॅकनी आवाचे सव्वा भाव घेतले जातात। सिलेंडर महिलांना, कर्मचारी ज्या महिला असतात त्यांना सकाळी कामावर जावं लागतं आणि सिलेंडर नसल्यामुळं त्यांची स्वयंपाक बनवण्याची, खाण्यापिण्याची पूर्ण कुटुंबाची गैरसोय झालेली आहे।
यांना मुख्यमंत्र्याला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला सिलेंडरचा पुरवठा पाथर्डी तालुक्याला व पूर्ण राज्यभरामध्ये सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. 950ला जो सिलेंडर मिळणारा तो 2000ला सिलेंडर येऊ राहिला. कोणी तर सांगतं काही महिलांचं आम्ही ऐकलं का 3-3, 4-4 हजारापर्यंत सिलेंडर देऊ राहिले. म्हणजे हा भाव बघा, एकीकडून सिलेंडरचे तुटवडा आणि एकीकडून लोकांना म्हणजे हे आवाज सवा भाव देऊन मजबूर केल्या जातं. तर हा कुठला न्याय? एसना मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.